श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र साराम षोडशोध्याय। श्री गणेशाय नमः। भक्तजन कारणार्थ यतिरूपे श्रीदत्त भुवरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला। जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील। प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने। कोकण प्रांती राजापूर तालुकात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची। ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयांचे माता बंधू राहती। मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासी। एके समया पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकिली काणी तेव्हा भाव धरोणी म्हणे नवस केला स्वामी ते। जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईन। यासी 7 दिवस झाले काही अनुभवानं आले तो नवल एक वर्तले ऐका चित्त देवनी। हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले। त्याने काढिली एक युक्ती बोलावून पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणते काय करावे। हे नुकसान भरावयासे द्रव्य नाही आम्हापासी फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेल आमुच्या। तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघाले माझे दिवाळे यात संशय असेना। तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी। उभयतासी ते मानले तात्काळ तयापरी केले तो नवल एक वर्तले ऐका सादर होऊनी। हप्पूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगाव्या पंडिताला मारवाडी आला आनंदे। पंडिते ऐकून वर्तमान आनंद झाला त्याला गुण हरिभाऊ ते भेटून वृत्त निवेदन केले। अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही। नवस केला तयासी जाऊ आता दर्शनासी वार्ता ऐकून उभयतांसी चमत्कार वाटला। ज्याने आपुले मनोरथ पूर्ण केले असती सत्य ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नांदती। तरी अक्कलकोटाप्रती येतो तुमच्या सांगाती आम्ही पाहून या स्वामी मूर्ती जन्मसार्थक करू की। गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीती भक्तीने। पाहुनी समर्थांची मूर्ती तल्लीन हरिभाऊंची वृत्ती मुख पाहता नयन पाहती न लवती तयांची। तेव्हा समर्थ तयांसी शिवराम मारुती ऐसी नामे दिदली त्रिवर्गासी आणि मंत्र दिदले। पंडिता राम म्हटले गजानन शिवनाम दिदले मारुती हरिभाऊ समटले तिघे गेले एकरूप। मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलाविले तिघांशी 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून ते ऐका। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे तेव्हा त्याच्या आनंदाते पारावार नसेचे। दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी सीने दिदला तेव्हा त्याच्या मनाला आनंद झाला बहुसाळ। आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छति। संतोषले त्यांचे मन मग पंडिता जवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तया ते। इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः। 300 रुपये तयाने आणले होते मुंबईहून
त्यांचे करावे म्हणून विचारिले समर्था. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्याला गोन, त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. स्वामी सन्निध काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने, हरिभाऊंचे स्वामी चरणा दृढ जडले. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांसी आनंद आले मुंबईसी, हरिभाऊंच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. व्यवहारी वर्तता स्वस्थता नसेची चित्ता, गोड न लागती संसार वार्ता चैन नसे क्षणभरी. असो पुढे त्रिवर्गानी चांदीच्या पादुका करवोनी, अल्पावया स्वामी चरणी आले अक्कलकोटा ते. भक्तजनांचा कैवारी पाहुनिया डोळेभरी, माथा ठेविला चरणावरी बहुत अंतरी सुखावले. चांदीच्या पादुका आणल्या त्या श्रीचरणी अर्पण केल्या, समर्थे आदरे घेतल्या पायी घातल्या त्याच वेळी. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवस पंथ देखा, पायी वागवी भक्त सखा दिदल्या नाही कोणा ते. हरिभाऊ एके दिनी समर्था सन्निध येऊनी, दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्याने ठेविले. तो समर्थ त्याप्रती घेऊन या मांडीवरती, वरदहस्त सर्वरगदी मस्तकी त्यांचे ठेविला. म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चित, परिधान करे भगवे वस्त्र संसार देश सोडूनी. मग छाटी कपणी झोळी समर्थ तयांशी दिदली, ती घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊंचे करी, म्हणते जाऊन सागर तिरी किल्ला बांधून राहावे. धरू नको आता लाज उभार माझा यशध्वज, नको करू अन्य काज जनभजना लावावे. जाऊन आता सत्वर लुटवी आपला संसार, लोभमोह अनुमात्र चित्ती तुवा न धरावा. आज्ञा ऐकून या ऐसी आनंद झाला मानसी, सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनी. सद्गुरूने मस्तकी हस्त ठेविता झाले ज्ञानवंत, धन्य धन्य ते स्वामी सुत धन्य स्वामी दयाळ. सद्गुरूंचा उपदेश होता तात्काळ गेली भवव्यता, उपरीत झाली चित्ता षड्विकार निमाले. बहुत गुरु जगी असती नाना मंत्र उपदेशिती, द्रव्य प्राप्ती सव निश्चिती ढोंग माजवीती बहुत. तयांचा उपदेश न फळे आत्मरूपी मन न वळे, सत्य ज्ञान काही न कळे मन न चळे प्रपंची. तयासे न म्हणावे गुरु ते केवळ पोट भरू, भवसागर पैल तिरू उतरतील ते कैसे. तैसे नव्याची समर्थ जे परमेश्वर साक्षात, मस्तकी ठेविता वरदहस्त दिव्य ज्ञान शिष्याते. असो हरिभाऊनी काय केले ब्राह्मणासी बोलाविले, संकल्प करून ठेविले तुळसी पत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता, ती घरी करी बहुत आकांता घेत उर बडवोनी. म्हणे जोडून या कर लुटविता तुम्ही संसार, हा नवे बरवा विचार दुःख लागेल भोगावे. आजवर अब्रूने दिवस काढिले आपण, परी आता अवलक्षण आपणा काय आठवले. हासतील सकल जन धिक्कारतील पिशून, उपास पडता कोण खावया ते घालील. अल्पवयी आपणासी बुद्धी सुचली ही कैसी, त्यागून या संसार सुखासी दुःख डोई का पडता. संसार सुख भोगोन पुढे येता वृद्धपण, मग करावे मोक्ष साधन सेवावे वन तपात. आपल्या वडिलांची थोरवी मना माझी आणावी, त्यांची कीर्ती मळवावी उचित नसे आपणा. तुम्ही संसार सोडोनी जाऊनी बसा जरीवणी, तरी मग सांगा कोणी मज लागी पोसावे. माझे करिता पाणी ग्रहण अग्नी ब्राह्मण साक्ष ठेवून, आपण वाहिली असे आण स्मरण करावे मानसी. तुम्ही म्हणाल मज सवे तुही घरदा सोडावे, मज समागमे फिरावे भिक्षा मागत घरोघरी. तरी संसार सुखासक्त मी असे जी सत्य सत्य, संसारी मन विरक्त माझे न वय कदाई. आता जरी आपण संसार टाकीला लुटोन,
हे केले महत् पुण्य ऐसे कोण म्हणेल. कुटुंबा उपवासी मारावे, सर्वस्व धर्म करावे, यासी काय पुण्य कार्य म्हणावे, पाप उलटे होत असे. विनविते जोडून कर, अद्यापि स्वस्थ करा अंतर, आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियेची उत्तरे ऐकून या स्वामी कुमारे, समाधान बहुत प्रकारे करी तसे तियेचे. परितारेच्या चित्तात षड्रिपू होते जागत, संसाराचे मिथ्यत्व तिये लागी कळेना. आशा मनीषा भ्रांती आणि कल्पना वासना या डाकिनी, त्याने तिसला झडपोनी आपणाधीन केलेसे. त्या योगे सद्विचार तियेसी नसुचे अनुमात्र, धरोनिया दुराग्रह स्वामी सुता बोधितसे. षड्विकार त्यागोनी रमला जो स्वामी चरणी, दृढ निश्चय केला म्हणी संसार त्याग करा. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र, तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिले होते, त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाठी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पायी, हरिभाऊनी होऊनी गोसावी मठा माझी राहिले. धन्य धन्य ते स्वामी सुत, गुरुवादेने झाले विरक्त, परिजन त्या ते निंदित, नाना दोष देवनी. पूर्वजन्मी तप केले त्याचे फळ प्राप्त झाले, सद्गुरुचरणी विनटले सर्व फिटले भवदुःख. इति श्री स्वामी चरित्रामृत नाना प्राकृत कथा संमत, सदाभाविक परसोत षोडशोध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवती. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.